ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शरण ब्लॉग चॅनलमध्ये। आता आपण बघतोय युद्ध मित्र मंडळ गोविंदा पथक भाग दुसरा। मनोरा रचायला घ्या तुम्ही। साईनाथ प्रतिष्ठान जनता कॉलनी गाडदेव तळसा बासर साईनाथ सिद्धिविनायक श्री महापुरुष रचायला सुरुवात केलेली आहे का? श्री महापुरुष क्रीडा मंडळ गोविंदा पथक श्री महापुरुष सिद्धिविनायक क्रीडा मंडळ महापुरुष गोविंदा पथक हे सार्थक लोअर परेल महापुरुष गोविंदा एक मिनिट थांबा 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 तुम्ही तुमच्या मनोऱ्याला सुरुवात करा। सगळ्यांना थर लावायला मिळतील सगळ्यांना थर लावायला मिळतील। कृपया सहकार्य करा। एक मनोरा इथे असला 1 2 3 4 5 6 गोविंदा पथक जनता कॉलनी 6 थर मनोरा रचून झालेला आहे। 40चा माणूस 6 थर महापुरुष क्रीडा मंडळाने 6 थर मनोरा रचलाय 6 थराचा। यांच्या आपल्या युवाचे या घटनावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
अजून पण एवढी लाईन आहे, भरपूर लाईन आहे इकडे. आपल्याला कधी भेटणार मिसळ? तुम्ही काय सांगू शकता काय, मिसळ कधी भेटेल आपल्याला? सांगा. आपले धडाडीचे कार्यकर्ते ते थोड्या दिवसांनी मंडळाच्या अध्यक्षपद थोड्या दिवसांनी आपण अभिषेक कोरियांना हँडओव्हर करणार आहेत. जेवण करून आता आपण 6 थरांचे 5 थर इथे लावतोय प्रॅक्टिससाठी. बेसपासून आपण सेकंड पर्यंत सेकंड टॉपर पर्यंत पाठवले. हे थर दहीकाला उत्सव 2024चे आयोजन करण्यात आलेले. या उत्सवातील उर्वरित रक्कम गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. थर देणाऱ्या सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला सन्मान चिन्ह, कॅम्ब्रिजचा शर्ट आणि 501 रुपयाचे इनाम देण्यात येणार आहे. 6 थर लावतील त्यांना 1001 सन्मान चिन्ह आणि कॅम्ब्रिजचा शर्ट. आलेल्या सर्व गोविंदा पथकाचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मावळ मराठा गोविंदा पथक यांनी आता तयारी करायची. तर कसा वाटला गोविंदा पथकाचा भाग 2 आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. भेटू भाग 3 मध्ये.